होळी धुलीवंदन या सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील मजूर वर्ग जो आहे तर तो आता आपल्या गावी गेल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, येवला, चांदवड यासह 10 ते 12 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव आजपासून 3 दिवस म्हणजे बुधवारपर्यंत बंद राहणार आहेत. मी आता आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीच्या आवारात आलेला असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी 2000हून अधिक वाहनांमध्ये या ठिकाणी कांदा विक्री साठी येत असतो. अशाच पद्धतीने जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये 2 ते 2.5 लाख क्विंटलची कांद्याची आवक होते आणि 1000 रुपये सरासरी दर जर पकडला तर साधारण 20 ते 25 कोटी रुपयांची ही उलाढाल ठप्प होणार आहेत. आणि 3 दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर 60 ते 75 कोटींची उलाढाल ही ह्या कांद्याच्या माध्यमातून ठप्प होणार आहेत. एकंदरीत कांदा व्यापाऱ्यांनी जर लिलाव घ्यायचे ठरवले असते तर घेतलेल्या कांद्याचा निकष कसा करावा असा मोठा प्रश्न जो आहे तर तो त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि धुलीवंदन सणानिमित्त बँका बंद असल्या कारणाने घेतलेल्या कांद्याचे पैसे कसे अदा करावे तर ह्या समस्यांमुळे जे तर ते कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होणार नसल्याचं पत्र बाजार समित्यांना दिलेलं आहे. आणि एकंदरीत आता गुरुवारी बाजार समित्या पुन्हा पूर्ववत सुरू होतील आणि काय बाजारभाव निघतो कांद्याचा याकडे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.